हॅलो वीरू, कसा आहेस तू? तुला काही झालं तर नाही ना? नाही, ठीक आहे मी. तुझ्यावर हल्ला झाला हे तू मला का नाही सांगितलंस वीरू? पियू, या हल्ल्यांचं काय नाही वाटत ग मला. तुझ्या प्रेमासाठी वाटेल तेवढं हल्ला पचवायला तयार आहे मी. मला माफ कर वीरू, माझ्यामुळे तुला हे सगळं भोगावं लागतंय ना. मला माहित आहे डॅडी तुला बाहेर लई त्रास देत आहे. अगं मला व्हायचंय तेवढा त्रास होऊ देत, पण तुला त्रास झाला मी बघू नाही शकत. पियू, तू तुझ्या डॅडींना सांगून टाक की त्यांच्या मनाविरुद्ध तू लग्न नाही करणार. तरी मी ते नाही ऐकणार वीरू. तू म्हणाला होतास ना वीरू की किती बी झालं काही बी झालं तरी डॅडी आपल्या लग्नाला नाही तयार होणार म्हणून. तीच खरं होतं. मी डॅडींचा विचार केला आणि डॅडींनी फक्त स्वतःचाच विचार केला. नाही वीरू, माझ्यापेक्षा बी जास्त त्यांना त्यांचं पद, त्यांची प्रतिष्ठा ही महत्वाची आहे. तुला माहितीये इथं फक्त जग्गू दादा आहे जो मला म्हणाला की अळ पडलीच तर तुझ्या आनंदासाठी मी तुझ्या पाठीशी उभा राहीन म्हणून. पियू, मी पण तुझ्या संग कायम आहे. आपलं लग्न नाही झालं तर काय झालं, तुझ्या सुखासाठी ना मी वाटेल ते करायला तयार. पण माझं सुख तर तुझ्यात आहे ना वीरू. तुझ्याशिवाय नाही जगू शकत मी लगीन करीन तर फक्त आणि फक्त तुझ्याशीच. चल लवकर, जेडपी मध्ये काहीतरी लय मोठा मॅटर झालाय. काकीचं जेडपी अध्यक्षपद सोडावं लागलंय. काय? अरे कसं काय? अरे आपलीच माणसं आपल्या विरुद्ध उलटलेत आणि सगळे म्हणतात की ते अंकुशावाचं काहीतरी राजकारण येतात. चल चल. हॅलो पियू, मी तुझ्या नावाने कॉल करतो. अरे पण वीरू, वीरू चल चल. परत तुमच्या हातात अजिबात मोबाईल दिसता कामा नये. डॅडी का वागताय असं तुम्ही? वाईच तरी दुसऱ्याच्या सुखाचा, दुसऱ्याच्या मनाचा विचार करा. तुम्ही वीरूवर जीव घेणं हल्ला का केला डॅडी? त्याची काकी चांगल्या मनाला आली होती ना आपल्या घरी, तरी मी तुम्ही तिच्यावर सूड उगवलात. नाही डॅडी, तुम्ही जगासाठी ना लाख खोटं वागत असाल, पण स्वतःच्या पोरा बाळांची मी खोटं वागायला असं कधीच वाटलं नव्हतं आणि याच गोष्टीचं वाईट वाटतं आम्हाला. सगळं गाव डॅडी, सगळं गाव तुम्हाला नाव ठेवायचं, पण मी म्हणायचे की नाही, माझे डॅडी तसे नाहीयेत. माझे डॅडी माझे हिरो आहेत. पण नाही, आज तुम्ही माझा सगळा विश्वास धुळीला मिळवलाय डॅडी. तुम्ही तर कुठं आमचा विश्वास जपलाय. चाळीसारखी तुमची पण जीभ लय चुरू चुरू चालायला लागली. ती मिली तवाच तिचा आवाज गप्प झाला होता. हो ना, तर मग एक काम करा डॅडी, तुम्ही ना मला भी मारून टाका. मला काय, या घरातल्या सगळ्यांना मारून टाका आणि मग एकटे राहा या घरी. असं मी तुम्हाला बायको, मुलगा, मुलगी कुठल्याच नात्याची काही कदर नाही, कुठल्याच नात्याची गरज नाही डॅडी. तुम्हाला फक्त तुमचा स्वाभिमान आणि तुमची आबरू महत्वाची आहे. बस, लय बोललात डॅडी, लय बोललात. आमच्या आबरूची लखतर वेशीवर टांगणाऱ्या कुणाचीच खैर करत नाही यो अंकुशराव पाटील. मग तो घरातला असो नाहीतर घराबाहेरचा. त्या वीरूवर आम्ही हल्ला केला नव्हता, पण आता मात्र त्याला सोडणार नाही. कारण हे सगळं रामायण त्याच्यामुळे घडतंय. तो चिता राहत नाही, आता त्याला सोडणार नाही आम्ही. डॅडी,
दादा वीरूचा जीव धोक्यात आहे दादा, मला जाऊ दे. ऐक नाही बघ, माझ्यामुळे वीरूला काही झालं ना तर मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार. दादा प्लीज मला जाऊ दे. वीरूचा जीव धोक्यात आहे. डॅडी काय बी करताल त्याच्यासोबत. दादा ऐक ना दादा प्लीज. दादा तुला जायलाच पाहिजे पिऊ. तू जर नाही गेलीस ना तर राजकारणाच्या चाव्या आमच्या हातात कशा मिळणार? हॅलो, कुठे आहे तू? अरे मी रानात थांबलो इथं. पिवताई एवढ्या पळत कुठे निघाली? थांब थांब थांब, अग मी सोडतो तुला, थांब. पिवताई एवढ्या घाई कुठे निघाली असेल? हॅलो माने दादा, पिवताई आता माझ्या समोरून गेली. चेहऱ्यावरनं खूप घाबरल्यावानी दिसत होती. वीरूबाई काय रे बाबा, ते पिवताईच्या घरी काय तर प्रॉब्लेम झालाय. काय प्रॉब्लेम झालाय? ते काय माहित नाही, ते तुम्ही जाऊन बघा. जाऊ नका. पियू, ए पियू, 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 ए पियू. अहो वीरू ते घरात नाही, ते जगू आत आहे. तो आला ना लय राडा होईल. साठे, आता का व्हायचंय तो राडा होऊ देत. जगू येऊ दे ना तर त्याचा बाप येऊ दे. तो वीरू आहे ना, आता कोणाला सुट्टी देणार नाही. पियू, ए पियू. ए ओरडू नको, घरात नाही ती. मग कुठे नेऊन ठेवलंय तिला? जाग्या, तिला जर काय झालं ना तर मी सुट्टी देणार नाही, आधीच सांगून ठेवतोय. ए तूच फूस लावली ना म्हणून घरातून पळून गेली ती. तू आम्हालाच विचार पिऊ कुठे आहे म्हणून. जा उडक तिला. आणि हा, तिचं जर जीवाचं काय बरं वाईट झालं ना तर आम्ही सोडणार नाही तुला, सांगून ठेवतोय. ए खोटी आश्वासन द्यायला मी काय अंकुशराव पाटील नाही. मनापासून प्रेम केलंय तिच्यावर. बोललो तर बोललो. जग्या, शेवट विचारतोय, गप गुमान सांग पियू कुठे? एकदा सांगितलेलं कळत नाही का रे? तुला शोधायला गेली ती. जा. ते खरंच आता नाही तर तिकडेच गेले. बाहेर गेलेत त्या. नाग्या, चल पियूला हुडकायला पाहिजे. पियू, पियू, पियू. ओ काय ओरडत आहे? पिऊ कुठे आहेत? त्या रूम मध्ये असेल, जाऊन बघा. आणि पिऊंना बोलवा. आमची पोरगी पळून चाललीये असं कुणीतरी खोटं सांगून आम्हाला कात्रजचा घाट दाखवायचं प्लॅनिंग केलंय. त्या कांचन सूर्यवंशीचं झेडपी अध्यक्षपद गेल्यामुळं तिच्या सांगण्यावरनच कुणीतरी फोन केला असणार. त्यांचं प्लॅनिंग आम्ही कधीच सक्सेसफुल होऊ देणार नाही. काय झालं माने? पिऊ मॅडम कुठेच नाहीत. काय सांगताय माने? जगदीशराव, पिऊ कुठे आहेत? आणि तुमचं ध्यान कुठं होतं? आम्हाला काय माहित? तुम्ही जेव्हा इथं तावात गेलं ना तेव्हा तुमच्या मागे आली असेल.
आम्हाला वाटलं की तिच्या बेडरूम मध्ये आहे म्हणून आम्ही तर राखण करत बसलो. जगदीशराव, पियू तुमच्या नाकावर टिचून पळून गेल्यात याची तर जरा लाज वाटू द्यात. पियू, तुमची एवढी हिंमत, आम्ही सांगितलं होतं तरीही तुम्ही पळून गेलात. पियू, आता तुम्ही समजून सांगायच्या पलीकडे गेलाय. वेगळ्या भाषेत समजून सांगायची गरज आहे. माने, चला. कांचन, अगं तू शांत हो बघू पहिली. अशा आदळापट करून काय होणार आहे? हा, अगं जे व्हायचं ते होऊन गेलं. आता पुढं काय करायचं ह्याच्यावर विचार कर. त्या अंकुशरावानं माझं झेडपी अध्यक्षपद घालवलंय, माझी खुर्ची काढून घेतलीये, झेडपी मध्ये माझी मान खाली घालायला लावलंय. तुम्ही म्हणता शांत बसा. कशी शांत बसू मी? आता मी तेव्हाच शांत बसणार जेव्हा त्या अंकुशरावाला कायमचा धडा शिकवणार. हे डोक्यात फिट्ट करून ठेवायचं. वीरू, कशाला आलीस? मी सगळं सोडून आली आहे वीरूसाठी. नाही जगू शकत मी त्याच्याशिवाय. आता मला फक्त वीरूशी लग्न करायचं आहे काकी. नाही होणार. तू वीरूला विसरून जा. तुझं आणि वीरूचं लग्न शक्य नाहीये. काय झालं काकी? अहो तुम्ही असं का बोलताय? मग दुसरं काय बोलू? अगं तुझं आणि वीरूचं लग्न होण्यासाठी, तुमच्या आनंदासाठी तुझ्या घरी आले मी. तुझ्या बापामोर पदर पसरला आणि तुझ्या बापानं काय केलं? माझीच माणसं फोडून माझं झेडपी अध्यक्षाचं पद घालवलंय. सगळ्यांपुढं मला मान खाली घालायला लावली. पण तो या कांचन सूर्यवंशीच्या वाटेला गेलाय. मी पण त्याला त्याचं तोंड दाखवायच्या लायकीचा ठेवणार नाही. त्यानं या वाघिणीच्या शेपटीवर पाय दिलाय. पण काकी, तुमच्या राजकारणाशी माझा आणि वीरूचा काय संबंध आहे? त्यासाठी आमच्या प्रेमाचं का बळी घेताय तुम्ही? कारण हे सगळं तुझ्यामुळं झालंय. तेव्हा गप गुमान हितनं निघायचं. माझ्या दारात परत पाऊल पण ठेवायचं नाही. आणि वीरूचा विषय तर कायमचाच डोक्यातनं काढून टाक. नाही काकी, असं नका करू. तुमच्याशिवाय आम्हाला कुणाचंच आधार नाहीये. माझं आणि वीरूचं लग्न लावून द्या. तुला सांगितलं ना एकदा, वीरूचं आणि तुझं लग्न ह्याच जन्मात काय, पुढच्या 7 जन्मात शक्य नाही. नाही का, माझा पूर्ण विश्वास आहे. वीरू माझी साथ कधीच सोडणार नाही. असं? मग माझा बी विश्वास आहे माझ्यावर. वीरू माझ्या शब्दाच्या बाहेर नाही. आता बघतेच मी बी तो तुझ्याशी लग्न कसा करतोय. थांबो 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 थांबो. निशा वहिनींचा फोन आहे. हा वहिनी बोला की. हॅलो वीरू भाऊजी. अहो कुठे आहे तुम्ही? अहो लवकर या घराकडे. ते पियू आले आपल्या घरात. काय? घराकडे आल्या? बरं बरं ठीक आहे ठीक आहे, मग आलो. नाग्या
आपल्या घराकडे घे, इकडे घे खालच्या आईने. चल चल लवकर. निघायचं बघितलं नाही काकी, असं नका करू. मी तुमच्या पाया पडते, असं नका करू काकी. मी पडते तर सगळे दरवाजे बंद केले. आता मी घरी परत नाही जाऊ शकत काकी. मग वाट दिसल तिकडे जा, तर आता माझ्या दारात थांबायचं नाही. पण काकी चल निघ. वीरू, तिला हकलून दे माझ्या नजरेसमोरून. तुला ऐकायला नाही आलं का मी काय सांगितलं ते? हकलून दे तिला. काकी, ती माझ्यासाठी तिचं घरदार सोडून आल्या, असं कसं तिला वाऱ्यावर सोडू? आणि मी तिला शब्द दिलाय, लगीन करीन तर फक्त हिच्याशीच. हे लग्न बिग्न समजा इसरायचं आता. मी नाही म्हणून सांगितलंय ना, मग हे लग्न होणार नाही म्हणजे नाही. माझा डिसिजन फायनल आहे. सोड तिचा हात. काकी, सोडायसाठी नाही पकडलं हिचा. वीरू, आता जर हिचा हात सोडला नाहीस ना, तुला बी या घराचे कायमचे दरवाजे बंद. तू बी निघायचे हिच्या बरोबर. कांचन, काय बोलती असतो हे? अगं आपली लेकरं आहेत ती, त्यांना आपल्या आसराची गरज आहे. कुठं जातील? आधीच बाहेर तिचा बाप या दोघांवर पिसाळलाय. त्यातून बाहेर त्यानं या दोघांना काय केलं म्हणजे? हे तुम्ही नाही सांगायचं मला. मी हितली कारभारी नाही. मी ठरविणार काय करायचं ते. तुम्हाला ह्यांचा लईच पुळका येत असेल ना, तुम्ही बी निघायचं ह्यांच्या बरोबर. ठीक आहे काकी, मला नसल चालत पिवलं तर ठेवलेलं, तर मी तिला इथनं घेऊन जायला तयार आहे. शब्द दिलाय तिला, काय बी झालं तरी मी तो मोडणार नाही. आई, वीरू भाऊजी मोठाई नाहीत घरात. वीरू, परत मला आयुष्यात तुझं तोंड दाखवू नकोस. या घरात परत तुला थारा नाही.